हाय. आता आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 चॅप्टर नंबर 4 that is environmental management. Total 6 chapters are over. Okay, so 3, 6 or 7 it is 4 chapters from the first paper and 3 chapters from the second paper. So overall 7s are over. And now this is the number 8. आणि मग या चॅप्टर नंतर दोन्ही पेपर मधले 4 झालेले असेल आणि एक चॅप्टर संपल्यावर फर्स्ट सेमिस्टरचं बरोबर होऊन जाते. नाउ इट इज एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट पर्यावरणाचे व्यवस्थापन. मॅनेजमेंट मध्ये आपण माहिती आहे 10वीला मॅनेज करत आहे छानपैकी, कोरोनाला मॅनेज करत आहे. तर बघा तर पर्यावरणाला काय की याच पर्यावरणाचं मॅनेजमेंट व्यवस्थापन तर बघू सगळे नेहमीच झालेलं आहे बऱ्यापैकी. 8वीत काही 9वीत काही थोडं शिकलेलं आहे आपण. तर बघा इट इज कॅन यू रिकॉल पेज नंबर 36. व्हॉट इज इकोसिस्टीम? व्हॉट इज इकोसिस्टीम? तर इकोसिस्टीम मध्ये काय तर सरळ डेफिनाइट जिओग्राफिकल एरिया. एक भौगोलिक एरिया असेल की जिथं बायोटिक अँड अबायोटिक. बायोटिक म्हणजे सजीव, अबायोटिक म्हणजे निर्जीव. आणि मग हे सगळे राहतात आणि त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होते. दॅट कॉन्स्टिट्यूट द इकोसिस्टीम. दॅट कॉन्स्टिट्यूट द इकोसिस्टीम. दॅट्स व्हाय व्हॉट इज इकोसिस्टीम इज दॅट the definite geographical area formed by biotic and abiotic factors. definite geographical area form झालेला आहे कोणाच्यामुळे? बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स मुळे. and their interaction with each other that constitute the ecosystem. आणि त्याला मग आपण काय म्हणतो तर इकोसिस्टीम असं म्हणतो. म्हणजेच a definite geographical area which is formed by biotic and abiotic factors and their interactions with each other constitutes the ecosystem. For example, ecosystem मध्ये पॉन्ड इकोसिस्टीम असेल, ग्रासलँड इकोसिस्टीम असेल, फॉरेस्टची इकोसिस्टीम असेल, देयर आर मेनी मोर. ओके, ॲक्वेटिक इकोसिस्टीम असेल, ॲक्वेटिक मध्ये भी 2 प्रकार. इट इज फ्रेश वॉटर अँड मरीन वॉटर वगैरे वगैरे. तर खूप सारे इकोसिस्टीम्स असतात पण आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे बस. पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरिया फॉर्म झालेला आहे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स मुळे आणि त्यांच्यामधले इंटरॅक्शन्स एकमेकांसोबतची त्याच्यापासून इकोसिस्टीम बनते. ओके, इकोसिस्टीम मेनली कन्सिस्ट ऑफ 2 कंपोनेंट्स. तर आपला प्रश्न आहे व्हिच आर इट्स डिफरंट कंपोनेंट्स. व्हिच आर इट्स डिफरंट कंपोनेंट्स. आणि मग इकोसिस्टीम मेनली कन्सिस्ट ऑफ 2 कंपोनेंट्स आणि दोन्ही कंपोनेंट्स माहिती आहे बायोटिक कंपोनेंट्स अँड अबायोटिक. बायोटिक मध्ये सगळे सजीव, अबायोटिक मध्ये सगळे निर्जीव. ओके, तर अबायोटिक कंपोनेंट्स मध्ये येतील प्रोड्युसर्स म्हणजे प्लांट्स. देन इट इज कंझ्युमर्स जे कंझ्युम करतात, कंझ्युम करणे. ओके, कंझ्युमर्स अँड it is decomposers. All these are the biotic factors. Producer means plants सारखे आणि मग consumers मध्ये it is herbivores, carnivores, everyone will be there except decomposer and producers. All these are the consumers and decomposers सर्वात शेवटी decomposition करणारे. आणि मग त्या biotic factors मधले जे काही abiotic कंपोनेंट्स असतील ते पुन्हा रिलीज करणे ऍटमॉस्फिअर मध्ये. आणि मग ऍटमॉस्फिअर मध्ये म्हणजे नुसतं ऍटमॉस्फिअर मध्ये नाही, लँड वॉटर कुठेही. आणि मग पुन्हा आपल्या फूड चेन मध्ये अगेन दे विल बी इनकॉर्पोरेटेड. असं काम करणारे असतात डिकम्पोजर्स. ओके, सो दीज आर द बायोटिक कंपोनेंट्स. नाउ इट इज अबायोटिक कंपोनेंट्स. अबायोटिक कंपोनेंट्स त्याच्यामध्ये सॉइल, वॉटर, एअर
सनलाइट, टेम्परेचर, ETC सगळेच्या सगळे जे काही आहे निर्जीव पण आपल्याला त्यापासनं काहीतरी मिळते, काहीतरी घेतो आपण किंवा त्याचा वापर तरी करतो, तर असे जे सगळे कंपोनेंट्स आहे ऑल दीज आर इन्क्लुडेड अंडर द अबायोटिक कंपोनेंट. सो देयर आर टू कंपोनेंट्स ऑफ द इकोसिस्टम, बायोटिक अँड अबायोटिक. बायोटिक इट इज प्रोड्युसर्स, कंझ्युमर्स अँड डिकम्पोजर्स. अबायोटिक मध्ये सॉइल, वॉटर, एअर, टेम्परेचर, सनलाइट, ETC. जास्त डोक्यात त्रास द्यायचा नाही. Then which are the types of consumers and what are the criteria for their classifications? तर पहिले which are the types of consumers? Consumes करणारे म्हणजे सरळ सरळ झालं तर प्रोड्युसर सोडून द्यायचे, डिकम्पोजर्स. तर बघा, तर सुरुवातीला येईल प्रायमरी कंझ्युमर्स. द डिफरंट टाइप्स ऑफ कंझ्युमर्स आहे. त्याच्यामध्ये मग येईल पहिला कोणता, तर प्रायमरी कंझ्युमर्स. प्रायमरी कंझ्युमर्स म्हणजे हर्बीवरस. प्रायमरी कंझ्युमर्स म्हणजे इट इज हर्बीवरस. ओके, हर्बीवरस म्हणजे काय, तर ते फक्त प्लांट्स त्यांचं फूड असते. प्लांट्स पासूनचे प्लांट्सचे पार्ट्स ते कंझ्युम करतात अँड दॅट इज देअर फूड्स. म्हणजे ते प्लांटच्या व्यतिरिक्त काही खाणार नाही. आणि लक्षात ठेवायचं, व्हेजिटेरियन इज अ डिफरंट थिंग, हर्बीवरस इज डिफरंट थिंग. दे आर नॉट टेकिंग द फ्लेश ऑफ एनी वन. म्हणजे हर्बीवरस फक्त प्लांट्स किंवा प्लांट्सचे पार्ट्सच खाते, बाकीचं काही खाणार नाही. दॅट इज हर्बीवरस. त्याला आपण प्रायमरी कंझ्युमर्स म्हणू शकतो, कारण कंझ्युम करणारा सर्वात पहिला कोण, तर हर्बीवरस. आणि तो काय खाते, तर प्लांट्स. ओके, then it is secondary consumers, that is carnivorous. Secondary consumers, that is carnivorous. आता हा कार्निवरस काय आहे, कार्निवरस काय करेल, फक्त हर्बीवरस खाईल. काय करेल, हर्बीवरस. म्हणजे ते फक्त हर्बीवरसची शिकार करेल आणि हर्बीवरसच त्यांचं काय असेल, तर फूड असेल. ओके, सो दिस इज द secondary consumer, that is called as carnivorous. Then apex or top consumers. Apex or top consumers हे जे असतात की हे हर्बीवरसला खातील, कार्निवरसला खातील, पण यांना डायरेक्टली कोणी खाणार नाही. ओके, सो दीज आर कॉल्ड ॲज अपेक्स और टॉप कंझ्युमर्स. म्हणजे यांना हर्बीवरस बी चालेल, कार्निवरस बी चालेल, पण यांना डायरेक्टली कोणीही खाणार नाही. डायरेक्टली म्हणत आहे. ओके, अँड लास्ट वाला इट इज ओमनिवरस. ओमनिवरस दॅट इज मिक्स. ओके, तर मिक्स्ड वाला कंझ्युमर्स त्याच्यामध्ये मग ह्युमन बीइंग्स. ह्युमन बीइंग्स प्लांटचे पार्ट्स पण खाते आणि बाकीची ॲनिमल्स पण खाते. दॅट्स वाय इट इज ओमनिवरस. म्हणजे याला दोन्ही पण चालतात. सो ह्युमन बीइंग्स इज अ ओमनिवरस. लक्षात ठेवा, ओमनिवरस मीन्स प्लांट्स अँड ॲनिमल्स दोन्ही पण. तर अशा प्रकारचे आपले 4 प्रकार आहे कंझ्युमर्सचे मेनली. तर प्रायमरी कंझ्युमर्स दॅट इज हर्बीवरस, सेकंडरी कंझ्युमर्स दॅट इज कार्निवरस अँड अपेक्स और टॉप कंझ्युमर्स. तर याच्यामध्ये वाघ वगैरे सारखे, टायगर, लॉयन, लेपर्ड्स वगैरे, तर यांना डायरेक्टली कोणी खाणार नाही, पण हे हर्बीवरसला बी खातात, कार्निवरसला बी खातात. आणि सर्वात वरचा ओमनिवरस दॅट इज ह्युमन बीइंग्स. याला काही पण चालते. तर इट इज मिक्स कंझ्युमर. पण हा पण अपेक्स कंझ्युमर खात नाही बरं, ते पण लक्षात ठेवा. सो विच आर द टाइप्स ऑफ कंझ्युमर्स. तर मग 4 टाइप सांगावं लागेल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी म्हणण्यापेक्षा अपेक्स और टॉप कंझ्युमर्स अँड लास्ट इट इज मिक्स्ड वाला that is omnivorous. Now the criteria for the classification of consumers are. आता क्रायटेरिया काय आहे क्लासिफिकेशन ऑफ कंझ्युमर्स वर. तर सर्वात पहिले तर मेन थिंग आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. स्वतःचं न्यूट्रिशन कसं घेतात, मोड कोणत्या मोडने घेतात. ओके,
फूड रिक्वायरमेंट, त्यांना फूड कोणत्या कोणत्या याची गरज आहे, दिस इज द क्रायटेरिया. आणि मग या क्रायटेरियावरून सगळे मग टाईप ठरलेले आहे. म्हणजे मेनली मोड ऑफ न्यूट्रिशन अँड फूड रिक्वायरमेंट, कोणत्या टाईपचं फूड घेतात याच्यावर आपण कन्झ्युमर्सचे टाईप पाडलेले आहे. देन what may be the relationship between the lake and birds on a tree. आता लेक आहे, ओके, आणि तिथे झाड आहे, झाडावरचा बर्ड्स, याच्यामध्ये काही रिलेशनशिप आहे का? इट इज व्हॉट मे बी द रिलेशनशिप बिटवीन द लेक अँड बर्ड्स ऑन अ ट्री. ओके, तर बघा, सर्वात पहिले लेक अँड बर्ड्स ऑन अ ट्री आर रिलेटेड टू aquatic ecosystem. It is related to aquatic ecosystem. Lake and birds. Lake and birds. Lake आहे, ओके, आणि बर्ड्स आहे. तर ऑन अ ट्रीज बर्ड्स कुठे आहे? झाडावर आहे, पण यांचे दोन्हीच्या दोन्ही काय आहे? तर aquatic इकोसिस्टमचे पार्ट आहे. सो इट इज the lake and birds on a tree are related to aquatic ecosystem. आणि aquatic मधले बी it is fresh water ecosystem मध्ये आहे. apart from the terrestrial ecosystem, terrestrial म्हणजे जमिनीवर राहणारे, apart from the terrestrial system, birds also form a part of aquatic ecosystem. आता birds aquatic इकोसिस्टमचा एक पार्ट आहे आणि टेरेस्ट्रियल जमिनीवर राहणारे वगैरे वगैरे, तर याचा सुद्धा पार्ट्स आहे. जरी तो झाडावर राहत असला, रोजला आपण तो आपलं फूड घेण्यासाठी लँडवर येते, म्हणून तो टेरेस्ट्रियल इकोसिस्टमचा बी आहे. आणि तसंच झाडावर राहते, पण फिशेसची शिकार करण्यासाठी सुद्धा तो पाण्यात सुद्धा जाते, म्हणजे पाण्यावर जाते आणि तिथून आपली शिकार पकडते. म्हणून हा टेरेस्ट्रियल इकोसिस्टमचा बी पार्ट आहे बर्ड्स, अँड इट इज ऑल्सो द पार्ट ऑफ द aquatic इकोसिस्टम. ओके, सो एक्झाम्पल पॉन्ड्स, लेक्स. आणि मग याच्यातलं तर बघा, दिस कॅन बी एक्सप्लेन बाय द फॉलोइंग फूड चेन. आणि मग याला हा बर्ड्स aquatic इकोसिस्टमचा कसा पार्ट आहे तो घेऊ. इट इज phytoplanktons. Mug, it is zooplanktons. Then it is fishes and birds. आता फायटोप्लॅंक्टन्स म्हणजे काय? तर वनस्पतीचे प्लवक म्हणतात त्याला, की बारीक छोटे छोटे पार्ट्स. सो दिस इज कॉल्ड ॲज फायटोप्लॅंक्टन्स. झूप्लॅंक्टन्स म्हणजे प्राणी छोटे छोटे त्यांचे प्लवक. तर फायटोप्लॅंक्टन्स त्याला आपण मराठीमध्ये प्लवक म्हणतो. कशाचे? तर फायटो मीन्स वनस्पतीचे, झू ॲनिमल्सचे म्हणजे प्राण्यांचे, तर त्यांचे बारीकवाले प्लवक. ओके, तर याला झू प्लॅंक्टन्स काही, झू प्लॅंक्टन्सला फिशेस काही आणि फिशेसला बर्ड्स काही. म्हणजे हा आता ही जी पूर्ण फूड चेन आहे, इट इज इन द aquatic इकोसिस्टम और aquatic सिनेरिओ, पूर्ण पाण्यामधला आहे सगळं. फायटोप्लॅंक्टन्स तिथेच असतात, त्याला झू प्लॅंक्टन्स खातात, झू प्लॅंक्टनला फिशेस खातात आणि फिशेसला बर्ड्स खातात. That's why birds is also a part of the aquatic ecosystem. आणि मग जमिनीवरचं तर माहितीच आहे. Then phytoplanktons growing in ponds are food for zooplanktons. जे ponds मध्ये phytoplanktons grow होतात, these are the foods for the zooplanktons. These zooplanktons are then eaten by the fishes. आणि मग याला fishes खातात and birds feeds on these fishes. आणि मग birds या fishes वर feeds होतात. अशा प्रकारचं हे म्हणजेच बर्ड्स आणि लेक हे aquatic इकोसिस्टमचे पार्ट्स आहेत. Then according to this food chain, birds are also a part of a lake ecosystem. मग या फूड चेनच्या नुसार आपण
डेफिनेटली सांगू शकतो की हे ॲक्वॅटिक प्रोसेसिंगचा पार्ट आहे. ओके. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फूड चेन अँड फूड वेब. आता फूड चेन आणि फूड वेब, तर याच्यामधलं काय आहे, तर जर समजा सिंगल जर दिलेलं असेल त्याला आपण फूड चेन म्हणतो, पण एकच ॲनिमल आणखी दुसऱ्यांचं सुद्धा तर फूड असू शकते आणि म्हणून मग त्याच्यापासून खूप सारे अशा बायफर्केशन निघतात आणि ते एकमेकात एवढं विणलेलं असते, इंट्रिकेट नेटवर्क विणलेलं जाड, आणि मग त्यालाच आपण फूड वेब असं म्हणतो. तर बघा, फूड चेन इज a definite sequence of it is interaction between producer, consumer and decomposers or saprophytes. Decomposers ला saprophytes पण कारण सफाई कामगार असं सुद्धा म्हणतो. म्हणजे फूड चेन इज a definite sequence of interaction. This is the definite sequence. Phytoplankton, zooplankton, species, birds. हा सिक्वेन्स डेफिनाइट आहे. सो जेव्हा असा डेफिनाइट असते आणि सिंगल असते, एकच कंटिन्यू, दिस कॉन्स्टिट्यूट अ फूड चेन. याला काय म्हणायचं? फूड चेन. देन अँड इट इज definite sequence of interaction is between the producers, consumers and decomposers, saprophytes. Whereas food web is an intricate or it is a network of food chains which are interconnected at various levels, forming an intricate web instead of linear chain. Linear म्हणजे सरळ जी आपली जी काही चेन आहे सरळ, तर त्यापेक्षा यांच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बायफर्केशन दिलेले असतात आणि मग त्याच्यापासून असं विणलेलं जाळं तयार होते. अँड दिस कॉन्स्टिट्यूट द फूड वेब. आता फॉर एक्झाम्पल की जर समजा असं असेल की रॅबिटला काय होते, खूप सारे ॲनिमल खातात, मग त्या वेगवेगळ्या ॲनिमल पासून वेगवेगळी फूड चेन तयार होईल. ओके, वेगवेगळ्या, पण शेवटी तो ॲनिमल जर कन्सिडर केला तर पार्टमध्ये, तर त्याच्यापासून असे बायफर्केशन निघालेले आहे आणि मग त्यापासून जी काही इंट्रिकेट नेटवर्क तयार होते, इंटरकनेक्टेड ॲट व्हेरियस लेवल्स, वेगवेगळ्या लेवल्सवर सुद्धा त्याला व्हेरियस कनेक्टेड असतात आणि मग त्या इंट्रिकेट नेटवर्कला अन्नाचं साखळी म्हणजे पुढचे आणि अन्न साखळीचं जाळं, दॅट इज कॉल्ड ॲज फूड वेब, त्याला जाळं म्हणतो. ओके. देन म्हणून लक्षात ठेवा, whereas food web is a network of food chains. नेटवर्कच आहे कशाचं? तर फूड चेनचं. एक नाही आहे फूड चेन, नेटवर्क ऑफ फूड चेन्स which are interconnected at various levels. कोणत्या वेगवेगळ्या लेवल्सवर, समजा याच्यातल्या सेकंडरी पासून, सेकंड म्हणतो इथून कंझ्युमर, प्रायमरी कंझ्युमर पासून तिथून मग त्याला वेगवेगळे कनेक्शन असेल, तिथून याला बऱ्याच जणांनी खाल्लं तर मग ते वेगळं होते. नेटवर्क ऑफ फूड चेन which are interconnected at various levels, forming an intricate web. आणि मग त्याच्यापासून इंट्रिकेट वेब तयार होईल इन्स्टेड ऑफ लिनियर चेन. तिथे अशा प्रकारची लिनियर चेन राहणार नाही, त्याला म्हणायचं फूड वेब. तर हे 4 क्वेश्चन्स कॅन यू रिकॉल. आणि बऱ्याच जणांना असं वाटते याच्यामध्ये काहीच नसते, पण माझं सांगणं आहे सगळेजण पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ बघा, कारण जर समजा चॅप्टर जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पूर्ण बघावं लागेल. ओके. देन थिंक अँड आन्सर, राईट द नेम अँड कॅटेगरी ऑफ ईच ऑफ द कंपोनंट शोन इन द पिक्चर. आता त्या बाजूच्या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे की फूड चेन आहे, कारण एकच आहे, लिनियर आहे, सरळ 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 याच्यात घडणारी. ओके. तर बघा त्याला काय म्हणते, राईट द नेम्स अँड कॅटेगरी ऑफ ईच ऑफ द कंपोनंट शोन इन द पिक्चर. सर्वात पहिले सन दाखवलेला आहे, तर सन आपल्याला ज्या येत नाही अन्न साखळीमध्ये, पण सन पासून जो सनलाईट मिळते त्याच्यापासून प्रोड्युसर स्वतःचं अन्न स्वतः बनवतात बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, सगळ्यांना माहीत आहे.
ओके, सो म्हणून तिथे सन दाखवलेला आहे, पण सर्वात पहिले दाखवलेला आहे ग्रास. ओके, आणि मग दिस इज अवर प्रोड्युसर्स. दिस इज अवर प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्स प्लांट ग्रास असंच राहील. मग तिथे ग्रास हॉपर आहे त्याच्यानंतर. ओके, पाला दिसला तिथं ग्रास हॉपर, त्याला आपण काय म्हणू तर तो प्लांट्स पार्ट्स खाते. कंझ्युमर मधला कोणता आहे तर प्रायमरी कंझ्युमर आहे. सो राईट नाव प्रायमरी कंझ्युमर ग्रास हॉपर. ओके, देन इट इज त्या ग्रास हॉपरला खाणारा फ्रॉग. ओके, तर मग इट इज कॉल्ड ॲज सेकंडरी कंझ्युमर फ्रॉग. इट इज कॉल्ड ॲज सेकंडरी कंझ्युमर फ्रॉग. ओके, थर्ड नंबरवर स्नेक दाखवलेला आहे. तर स्नेक हा कुणाला काय येतं फ्रॉगला काय. म्हणजे दिस इज अवर टर्शरी कंझ्युमर्स, दॅट इज स्नेक. टर्शरी TRTIARY. कंझ्युमर मध्ये प्रायमरी सेकंडरी टर्शरी आणि अपेक्स पण राहू शकते, तो काही फरक पडत नाही. किंवा आता जर समजा एखाद्या वेळेला लगेच प्रायमरी कंझ्युमरला डायरेक्ट अपेक्स वाले काढलं तर मग तसं पण राहू शकते, असं काही जरुरी नाही. कारण ग्रास रॅबिट खाते आणि रॅबिटला डायरेक्ट जर समजा अपेक्स वाल्याने खाल्लं किंवा मधाल्याने कोणी खाल्लं तर मग तिथे तीनच प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी अँड अपेक्स. कुठं कुठं चार पण येतात, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर्स अँड अपेक्स कंझ्युमर. इथे तो सेम दाखवलेला आहे. प्रायमरी कंझ्युमर इज ग्रास हॉपर्स, सेकंडरी कंझ्युमर इज फ्रॉग. आणि हे सगळे कंझ्युम करणारे, दॅट्स वाय इट इज कंझ्युमर्स. आणि कंझ्युमर्स मध्ये बऱ्याच जणांच्या डोक्यात येईल याला प्रायमरी कंझ्युमर कसं म्हटलं. अरे बाबा, पहिला प्रोड्युसर आहे. पहिला काय प्रोड्युसर आहे. कंझ्युम करणाऱ्यातला पहिला कोण असते तर हर्बिव्हरच असते, म्हणजे जो प्लॅंटची पार्ट खाते तो. म्हणून मग कंझ्युमर मधला पहिला. रिमेंबर दिस. सो grasshopper is there, primary consumer, secondary is frog, tertiary consumer is snake. Now it is snakes is eaten by eagle. Snakes ला कोण खाल्लं eagle ने. Eagle is apex consumers. आणि मग eagle ला apex consumer असल्यामुळे याला डायरेक्टली कोणी खात नाही. याला डायरेक्टली कोणी खात नाही. आणि म्हणून मग त्याचं आफ्टर डेथ, त्याची डेथ झाल्यानंतर त्याला मग डिकम्पोजर्स, फंगी, बॅक्टेरिया त्याच्यापासून त्याला डिकम्पोज करतात. आणि मग त्याच्या शरीरात जे काही न्यूट्रिएंट्स आहे, जी काही एनर्जी ट्रॅप झालेली आहे, दॅट इज रिलीज इन द ॲटमॉस्फिअर. इट इज इन द लँड, वॉटर, कोणत्या तरी याच्यामध्ये ते कॉम्पोनंट्स रिलीज होतील आणि तिथून पुन्हा प्लॅन्टच्या थ्रू अगेन ते फूड चेन मध्ये आलेले असतील. आणि हे मागच्या वर्षी छानसे शिकलेले आहे, तर त्याला नावं देऊन दिले बरोबर असेलच. सर्वात शेवटचं आहे डिकम्पोजर्स, दॅट इज फंगी अँड बॅक्टेरिया. इट इज द फूड चेन. थिंक अँड आन्सर मधला जो दुसरा पार्ट आहे, दॅट इज व्हॉट इज नेसेसरी टू कन्वर्ट दिस पिक्चर इनटू द वेव अँड व्हाय. That will be in our next lecture. Till then, bye.